रेंदाळ तालुका हातकणंगले येथील टेरेसवरील पाणी काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गंभीर मारहाणी आणि विनयभंगाच्या घटनेत झाले। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणी संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी काम पाहिले। या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी आणि आरोपी एजाज हसन तानेखान हे शेजारी राहतात। 2 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी टेरेसवरील पाणी काढत असताना ते फिर्यादीच्या घराच्या भिंतीवर पडत होते। त्यामुळे फिर्यादीने त्याला पाईप टाकून पाणी काढण्यास सांगितले। त्यावरून आरोपीने संतप्त होऊन फिर्यादीला अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। त्यावेळी फिर्यादीची नात मध्ये आली असता आरोपीने दोघांनाही शिवीगाळ करून त्यांना विनयभंग केल्याचा आरोप आहे। तसेच फिर्यादी आणि तिच्या नातीला मारहाण करून जखमी करण्यात आले। फिर्यादीच्या नातीला यापूर्वी इलेक्ट्रिक शॉकमुळे झालेली जुनी जखम होती, त्या ठिकाणी आरोपीने गंभीर मारहाण केली। त्यामुळे तिला उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। या घटनेनंतर फिर्यादीने हुपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले। आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी जामीन अर्ज दाखल केला। त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत हा वाद पूर्वीपासून चालू असल्याचे आणि आरोपीचा कोणताही विनयभंग करण्याचा हेतू नसल्याचे निदर्शनास आणले। या युक्तिवादानंतर न्यायालयाने पहिल्याच दिवशी आरोपीला जामीन मंजूर केला।